प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 15 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आजच्या भागात गौरी कशी एक्सपोज झाली ते बघा. अभिमन्यू सर आल्यावरती हे प्रिन्सिपल सर म्हणतात, बरं झालं सर तुम्ही आलात. आता गौरी मनातल्या मनात म्हणत असते, नाम लिया और शैतान हाजीर असं म्हणा. आता अभिमन्यू सरांना धक्काच बसलाय, कारण प्रिन्सिपल सर म्हणतात, हे बघा या मॅडमना तर तुम्ही ओळखता की नाही. नाही म्हणजे तुम्ही छुपे रुस्तम निघालात, आम्हाला कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला. प्रिन्सिपल सर म्हणतात, ह्या येणारे मला सांगायचं असतं आधी, आम्ही गिफ्ट वगैरे आणलं असतं ना. मग आता अभिमन्यू सर म्हणतात, ह्या म्हणजे कोण. मग प्रिन्सिपल सर म्हणतात, अहो तुम्ही दोघांना अहो जाहो म्हणजे एकमेकांना अहो जाहो करता वाटतं, रिस्पेक्ट देता का. अभिमन्यू सर म्हणतात, सॉरी पण अनोळखी माणसाला आपण रिस्पेक्ट देतोच ना सर. मग प्रिन्सिपल सर म्हणतात, अहो अनोळखी कुठे, या तर मिसेस राज शिर्के. असं बोलल्यानंतर अभिमन्यू सरांना धक्काच बसलाय. आता गौरी काहीतरी एक टेबलावरची वस्तू खाली पाडते आणि ते पदर काढून दाखवते तिचा चेहरा अभिमन्यू सरांना. सर मीचे. अभिमन्यू सर आता खूप संतापतात तिच्याकडे बघून. आता लगेच प्रिन्सिपल सर ती वस्तू उचलून बसतात पुन्हा टेबलवर. तेव्हा म्हणजे ही तिथे का आली आहे हे मला शेवटपर्यंत कळलं नाही, पण कळलं एकदाच ते सांगते तुम्हाला. प्रिन्सिपल सर म्हणतात, तुम्हाला काय महत्वाचं सांगायचंय सांगा बरं मॅडम. नाही म्हणजे अभिमन्यू सरांबद्दल तक्रार असेल तर तुम्ही योग्य माणूस गाठलाय बरं का. आता गौरी म्हणते, ना सरजी मला ना ऍक्च्युली ना तुमच्या सगळ्या स्टुडंट बद्दल तक्रार करायची आहे. ते सगळे स्टुडंट ह्यांच्याबद्दल काही पण बोलत असते, आमच्या शादीबद्दल. आता हे प्रिन्सिपल म्हणतात, काय बोलतात, मला तर काही कल्पनाच नाही याबद्दल. म्हणजे गौरी ते सगळे स्टुडंट वाटेल ते बोलताय, त्यांची कंप्लेंट करायला तिथे स्वतः गेली आहे अभिमन्यू सरांची मिसेस म्हणून. आता अभिमन्यू सर म्हणतात, अगं सरांना कशाला त्रास देतेस, आपण बघून घेऊयात ना हे सगळं आपलं आपलं. मग आता प्रिन्सिपल सर म्हणतात, नाही बरोबर केलं मिसेस राज शिर्के तुम्ही. नाही काही झालं ना तरी त्या तुमच्या मिसेस आहेत अभिमन्यू सर. अहो जरा प्रेमाने बोला तुमच्या मिसेसशी. माझं पण कर्तव्य आहे, त्यांच्या कंप्लेंटवर मी दखल घेणार. मग आता लगेच हे गौरी मॅडम म्हणतात, ना सरजी आमचे हे आहेत ना ते अगदी ती काय बोलली अभिमन्यू सरांबद्दल मला कळलंच नाही प्रेक्षकांना. ते हे अभिमन्यू सर आहेत ना एकदम नवी डब्बी असते असं काहीतरी म्हटली ती, आणि म्हटली की ते पेशाने प्रोफेसर असते आणि ते स्ट्रिक्ट बिहेवियर करत असते अधूनमधून. मग प्रिन्सिपल म्हणतात, अभिमन्यू सर तुमच्या मिसेस एकदम स्मार्ट आहेत हा. आता अभिमन्यू सर म्हणतात, नाही जरा ओव्हर स्मार्ट पण आहे ती, म्हणजे मनातल्या मनात बोलले बरं का ते. मग आता गौरी म्हणते, सरजी मला रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला की आमच्या पर्सनल कमेंट करू नका, स्टुडंटला सांगा तुम्ही. अभिमन्यू सर तिला म्हणत असत, चल आता झाली ना कंप्लेंट करून. आता प्रिन्सिपल सर म्हणतात, तुम्ही मला सांगून योग्य केलंय. गौरी प्रिन्सिपल सरांना पुढे म्हणते, कोणी कधी शादी करायची, केव्हा शादी करायची, कोणत्या एज मध्ये शादी करायची, हे ज्याचा त्याचा पर्सनल मॅटर असते. तुमचे स्टुडंट का डिस्कस करते त्याबद्दल तुम्ही जरा स्ट्रिक्ट ठेवा स्टुडंटला. तुम्ही जर स्ट्रिक्ट नाही ठेवलं तर तुमच्या कॉलेजची इमेज एकदम अशी टाळ्या वाजून दाखवते ती. मग आता प्रिन्सिपल सर म्हणतात, नाही तुमचं बरोबर आहे, तुम्ही अगदी योग्यच केलं. अभिमन्यू सर म्हणत असतात, नाही इतकं सिरियसली घ्यायची गरज नाहीये, चला निघूयात आपण. आता प्रिन्सिपल सर काही निघू दे ना यांना. ते म्हणतात की अहो थांबा सर, या तुमच्या बायको आहेत आणि हे बघा हे तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका मिसेस राज शिर्के, मी तुम्हाला शब्द देतो तुम्हाला त्रास होणार नाही यापुढे. आता ही गौरी म्हणते, वा थँक्यू सरजी, खम्मा गडी. आता त्या सरांना कळत नाही काय बोलली. मग ते म्हणतात, हो का, वा. मग गौरी म्हणते, नाही खम्मा गडी म्हणल्यावर घडी खम्मा म्हणायचं असतं. आणि सॉरी प्रेक्षकांनो, माझं काही चुकलं असेल तर. प्रॉपर मला काही शब्द गौरीचे ऐकू आले नाही, ती प्रचंड नाकात बोलत होती आज. तर आता इकडे रागिणी मॅडमला कळलंय अभिमन्यू सरांची बायको आली आहे, म्हणजे त्या चपराशी दादांनी जाऊन सांगितलंय तिला. रागिणी म्हणते, कशी काय आली ती आणि कुठे ती. मग आता हे सांगतात की अहो प्रिन्सिपल मॅडमच्या कॅबिन मध्ये असं मस्त चेहऱ्यावरती त्यांनी पदर बिदर घेतलाय, काय संस्कारी हो तुम्हाला सांगतो मी. आता हा पुढे काही गौरीचं कौतुक करणार, तेवढ्यात रागिणी म्हणते, गप्पा बस, तुझ्या कामाशी काम कर, मला नको सांगू ती अशी आहे तशी आहे, चल जा. आता तो बिचारा चालला जातो, पण आता रागिणी ठरवते की हे सगळ्या अख्ख्या कॉलेजमध्ये करायचं आणि काही झालं तरी गौरीला एक्सपोज करायचं. रागिणी विचार करत असते, गौरी अक्कल तर तू चांगलीच चालवली आहेस ग, पण तुझ्या मार्गात काटे कसे पेरायचे ना ते मी बरोबर कर. तुझा खरा चेहरा समोर नाही आणला ना तर नावाची रागिणी नाही. आता रागिणी पुढे काय काय तमाशा करते बघा.
आता बघा प्रेक्षकांनो, अभिमन्यू सर आणि गौरी तिथेच भांडतात. अभिमन्यू सर म्हणत असतात, काय गरज होती तुला तुझ्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची, माझं मी बघून घेतलं असतं ना. गौरी सॉरी सॉरी म्हणते तर सर चिडलेत खूप आणि म्हणतात, काय सॉरी सॉरी, तुझं काही चालताना धक्का लागलाय का, मला सॉरी म्हणतेस, केवढी मोठी रिस्क घेतली कळतंय का तुला. गौरी म्हणते, सर इतकं टेन्शन नका घेऊ, कोणाला कुठे शंका येणार आहे, कोणाला थोडीच कळणार आहे मी गौरी आहे. अभिमन्यू सर म्हणतात, हे असं डोक्यावर घुंगट वगैरे घेऊन तू प्रिन्सिपल सरांच्या समोर जातेस आणि सांगते काय अभिमन्यू सरांची बायको आहे आणि तुला कोणी ओळखणार नाही असं होईल का, तुझं नाव काय सांगणार, तुझं आडनाव काय सांगणार, मी खम्मागडी खम्मागडी काय चाललं होतं तुझं मगासपासनं. गौरी म्हणते, तुम्ही तर असं चिडू लागले जसं की खरंच तुमच्या खऱ्या बायकोचं नाव आडनाव सांगायचं होतं तुम्हाला. तेवढ्यात निनाद सर येतात. अभिमन्यू सर म्हणतात, आला हा एक अजून. आता आजूबाजूने स्टुडंट चाललेले असतात, सर त्यांना जाऊ देतात. मग आता हळूच कुणी गौरी म्हणते, निनाद सर मी गौरी. आता निनाद सर जोरात ओरडतात, गौरी. आता ते अभिमन्यू सर म्हणत असतात, ए बाबा ए तू तरी हळू बोल ना ए. आता गौरी त्यांना पण खम्मागडी करते. अभिमन्यू सर चिडून म्हणतात, गौरी डोक्यात जाऊ नको असं माझ्या. आता निनाद सर म्हणतात, अगो गौरी काय हे सगळं घुंगट साडी काय आहे. आता गौरी म्हणते, सर मला ना प्रिन्सिपल सरांना भेटायचं होतं चेहरा न दाखवता. अहो आपल्या कॉलेजमध्ये ना स्टुडंट आहेत, अभिमन्यू सरांबद्दल वाह्यात बोलतायत, त्यांच्याबद्दल तक्रार करायची होती मला, पण गौरीने एकाचंही नाव सांगितलं नाही बरं का. आता अभिमन्यू सर म्हणतात, झालं ना तुझं, चल आता निघ. गौरी म्हणते, सर काय चिडचिड करताय, तुम्हाला वाचवण्यासाठीच करते ना मी सगळं हे. अभिमन्यू सर म्हणतात, वाचवलंस ना आता, चल आता निघ. आता गौरी जाताना पुन्हा खम्मागडी करून जाते निनाद सरांना. आता निनाद सर म्हणतात, ह्याच्यावर काय म्हणत असतात. मग ही गौरी म्हणते, घडी खम्मा म्हणत असतात. मग निनाद सर तिला म्हणतात, हा घडी खम्मा. गौरी आता निघाली आहे, पण आता बाहेर गेल्यावर जास्ती तमाशा झालाय गौरीचा. गौरी गेल्यानंतर निनाद सर तिच्यासाठी कौतुकाचे 2 शब्द बोलतात की अरे अभि तुझी बायको काय वर्सटाईल आहे नाही, अरे भारीच ऍक्टिंग करते रे तुझी बायको. आता अभिमन्यू सर त्यांच्याकडे बघतात रागाने. आता ते म्हणतात, बरं चाललो मी, लेक्चर आहे मला. अरे देवा. पण आता बघा प्रेक्षकांनो, पुढचा जो तमाशा झाला ना तो भयंकर आहे. आता इकडे सगळे डिस्कस करत असतात कॉलेजमध्ये, ती घुंगटवाली बाई कोण आहे, आपल्या कॉलेजमध्ये काय सगळे आता बँजी बाया ऍडमिशन घेणार आहेत का वगैरे वगैरे. पण आता रागिणी बाई तिथे येऊन सगळी सत्य परिस्थिती समजवते आणि म्हणते, अरे बाबांनो काय चाललंय तुमचं इथे डिस्कशन. मग ते सांगतात की ती बाई कोण आहे कॉलेजमध्ये आलेली. मग रागिणी म्हणते, ती अभिमन्यू सरांची वाईफ आहे. आता या सगळ्यांना धक्काच बसलाय. पण आता हे स्टुडंट म्हणतात, काय अभिमन्यू सरांची मिसेस आणि अशी घुंगट घेऊन. आता लगेच रागिणी म्हणते, सरांना जर प्रॉब्लेम नसेल त्यांच्या मिसेसने घुंगट घेतलाय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही सरांबद्दल बोलताय हे विसरू नका. मग लगेच ती मोना म्हणते, नाही म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन वाईफ आहे का त्यांची. मग आता हे खूप सारे प्रश्न विचारतात, असं अचानक कसं काय लग्न केलं सरांनी आणि लग्न केलं ते केलं. आता हे सगळे प्रश्न ऐकून रागिणी म्हणते, जरा जास्तीच प्रश्न पडलेत ना तुम्हाला, तुम्ही एक काम करा ना त्यांच्या मिसेसलाच विचारा. मग हे मुलं म्हणतात, पण अभिमन्यू सरांना विचारायची सोय नाही. मग आता ही रागिणी म्हणते, त्या काय त्यांच्या मिसेस, त्यांना विचारा तुम्हाला जे प्रश्न पडले ते. आता ही गौरी जेव्हा बाहेर जात असते तेव्हा हे सगळेजण खूप बावळं करतात तिला, मॅडम तुम्ही घुंगट का घेता. आता ही गौरी त्यांना सगळ्यांना म्हणत असते, खडी खम्मा. आता रागिणी ते शब्द ऐकते आणि मोठ्या मोठ्याने हसते, काय चाललंय या गौरीचं म्हणून. खरं तर प्रेक्षकांनो, नकारार्थी बोलायचं नाहीये, पण कुठल्याही कॉलेजमध्ये एका रिस्पेक्टेड प्रोफेसरची जर वाईफ तिथे आली आहे कॉलेजमध्ये म्हटल्यावर स्टुडंटनी कसं बिहेव करायला पाहिजे. हे स्टुडंट खरंच खूप वाह्यात प्रश्न विचारतायत की काय तुम्ही मॅडम, तुम्हाला मारझोड केली जाते का, घुंगट का घेतलाय वगैरे वगैरे. आणि गौरी तिला स्वतःला लपवायचा प्रयत्न करत असते. आता ही रागिणी कॅन्टीनमध्ये जाऊन अण्णालाही सांगते की बघा अभिमन्यू सरांची वाईफ आली आहे, तुम्ही तिचं वेलकम नाही करणार का. अण्णा खुश होतो आणि म्हणतो, वेलकम कसं करायचं. मग आता रागिणी म्हणते, तुझ्याकडे स्पेशल कुक आली आहे ना, मग तिला बनवायला सांग ना काही तिच्यासाठी. अण्णा म्हणतो, हा स्पेशल कुक गौरी. आता गौरी म्हटल्यावर अण्णा गौरीला शोधायला जातो. आता रागिणीला वाटतं की आता गौरी एक्सपोज होणार आणि रागिणीचा निशाणा बरोबर लागलाय. आता रागिणीला कळतंय की गौरी पुरती फसली. आता ती मनाशीच बडबड करते, गौरी आता काय बनशील ग तू, नाही म्हणजे गौरी कॅन्टीनवाली का मिसेस राज शिर्के. आता इकडे अण्णा दोषाला विचारतो, अरे गौरीला पाहिलं का, कुठे गेली आहे गौरी. अरे अभिमन्यू सरांची वाईफ आलेली असते, त्यांच्यासाठी काही करावं लागेल ना. दोसा म्हणतो, मला नाही माहिती गौरी कुठे गेली आहे. आता दोषाला प्रश्न पडलाय, गौरी काय करणार आहे त्यांच्यासाठी, म्हणजे कशासाठी हे करायचं असं त्याला प्रश्न पडलाय. पण आता इकडे हिने या प्रिन्सिपल सरांना जाऊन पण सांगितलंय रागिणीने, सर अहो त्या मिसेस आल्यात ना अभिमन्यू सरांच्या,
सगळे स्टुडंट त्यांना बावळं करताय हो. आता मला सांगा, स्टुडंटनी असं बिहेव करणं योग्य आहे का? मग आता हे प्रिन्सिपल सर म्हणतात, "हो, बरोबर आहे रागिणी मॅडम तुमचं. अहो, तेच कंप्लेंट करायसाठी त्या आल्या होत्या ना कॉलेजला. नाही, 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 अतिशय चुकीचं वागतायत स्टुडंट." आणि आता हे प्रिन्सिपल सर लगेच स्टुडंटला रोखण्यासाठी म्हणून तिथे जातात. आता म्हणजे हळू करून सगळं अख्खं कॉलेज तिथे गोळा होते हे कळलं ना तुम्हाला प्रेक्षकांनो. आता गौरी या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला भंडावून गेलीये. तिला वैताग आलाय की काय फालतू प्रश्न विचारतायत मला. शेवटी गौरी खूप सुंदर उत्तर देते. ते अगदी ऐकण्यासारखं आहे प्रेक्षकांनो. विशेष म्हणजे अभिमन्यू सर आणि निनाद सर सगळं अख्खं कॉलेज तिथेच आहे. आता गौरी सगळ्यांवर ओरडते आणि म्हणते, "तुम्ही सगळे चुप बसा बरं. अभिमन्यू सर तुमच्याशी प्रोफेसर सारखे वागत असतील स्ट्रिक्ट, पण माझ्याशी ते तसे नाही वागत. माझ्या मनातलं ते सगळं समजून घेतात. एकदम प्रेमाने वागतात ते माझ्याशी. तुम्हा सगळ्यांना लाज नाही वाटत का? तुमच्या प्रोफेसर बद्दल असं बोलताय. शरम लाज काही आहे की नाही तुम्हा सगळ्यांना? तुम्ही एखाद्या सवालचा जवाब नाही आला तुम्हाला, तुम्ही असाइनमेंट पूर्ण नाही केला तर तुम्हाला देत असतील ते शिक्षा, पण माझ्यासमोर ते ढाल बनून राहतात, ढाल. अरे जो माणूस स्टुडंटचा विचार करतो नेहमी उठता बसता, तुम्ही असं त्याच्याबद्दल गॉसिप करणारे, तुम्हाला काहीच नाही वाटत? तुम्हा सगळ्यांना आयडिया तरी आहे का? अभिमन्यू सर तुमचे गुरु आहे तर तुम्ही किती नशीबवान आहात सगळेजण. तुमच्यापेक्षा तर जास्ती भाग्यवान मी आहे. एकदा त्यांनी माझा हात धरलाय, आता ते आयुष्यभर सोडणार नाहीत. आता बघा प्रेक्षकांनो, इथे अभिमन्यू सरांना तन्वीची आठवण झाली आहे. आता तन्वी माहीला सांगत असते की अरे असं काय करतोस माही? अरे आईला सगळं कळलंय रे आपल्याबद्दल. आई आता नाही ऐकणार रे माझं. आता माही म्हणत असतो, "शांत हो तन्वी, शांत हो." तन्वी म्हणते, नाही शांत होता येणार. आई आपल्याला कधीच स्वीकारणार नाहीये." मग माही तिला म्हणतो, "अगं आई काय करेल हे माहितीये तुला, पण माही काय करेल हे माहितीये का? आधीच म्हटलं होतं ना तुला मी, एकदा का माहीच्या हातात हात दिलास की तुला आयुष्यभर सोडता येणार नाही म्हणून. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? झालं तर मग आता आपण दोघांनी मिळून लढायचं एकमेकांसाठी आणि एकमेकांच्या प्रेमासाठी. काही झालं तरी हात नाही सोडायचा." आता ही एक सुंदर आठवण त्यांना आठवली आहे असं त्यांनी दाखवलंय. आणि आता ही तन्वी माहीच्या या आश्वासनामुळे शांत झाली आहे. पण आता इकडे निनाद सर त्यांची तंद्री तोडत म्हणतात, "अरे ए बाबा, ए अभि, अरे तिला सोडव ना त्या पोरांच्या गराड्यातून." पण तेवढ्यात तिथे प्रिन्सिपल सर येतात आणि ओरडतात सगळ्यांवर, "काय लावलं इथे? कशासाठी गर्दी जमवली आहे?" रागिणी विचार करत असते, "अरे यार, करा काहीतरी करा. सगळे जमलेत, प्रिन्सिपल जमलेत आणि ही गौरी काहीच करत नाहीये." रागिणी विचार करत असते, असं काहीतरी झालं पाहिजे. अभिमन्यूची बायको सगळ्यांसमोर आलीच पाहिजे. या गौरीचा घुंगट निघाला पाहिजे. आता प्रिन्सिपल सर ओरडतात, "लाजा वाटतं का रे तुम्हाला काही? अरे ते अभिमन्यू सर तुमचे लेक्चरर आहेत, प्रोफेसर आहेत आणि तुम्ही त्यांच्या बायकोबद्दल त्यांच्याबद्दल गॉसिप काय करता? काय बोलता? मला काय माहिती नाही का तुम्ही अभिमन्यू सरांबद्दल काय चर्चा करताय ते? काही वाटतं का तुम्हाला? अभिमन्यू सर आपल्या कॉलेजची शान आहे, शान. चला निघा इथून. त्रास देऊ नका त्यांच्या मिसेसला. चला निघा." आता प्रिन्सिपल सरांनी हे सगळी गर्दी पांगवली आहे. तेवढ्यात अण्णा येतात गौरीला शोधत आणि म्हणतात, "ए गौरी कुठे गेली आहे?" आणि आता गौरी पटकन तिचा घुंगट काढते आणि म्हणते, "हा अण्णा काका." आणि आता गौरीच्या लक्षात येतं, अरे देवा, फसलो आपण. आणि अशा पद्धतीने गौरी समोर आली आहे आणि यांचं लग्न एक्सपोज झालंय. निनाद सरांनी लावला डोक्याला हात. अभिमन्यू सर तर स्तब्ध उभे आहेत. आता बोलायसारखं काही राहिलंच नाही. पण आता प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टीवरून होणारे महाहंगामा अजून एकदा आणि पुन्हा एकदा. आता गौरी ठरवते काहीही झालं तरी आता समोर यायचंच. आता गौरी तो घुंगट पुन्हा एकदा अशी म्हणजे ते तिचा चेहरा झाकते पण आता पुन्हा वर करते तो, कारण सगळ्या जणांनी हिला बघितलंय. अभिमन्यू सरांची बायको गौरी. आता सगळे म्हणतात, अरे ही तर गौरी आहे ना आपली कॅन्टीनवाली. आता बघा प्रेक्षकांनो, गौरी तो घुंगट काढते आणि म्हणते, "हो, मीच आहे गौरी अभिमन्यू राज शिर्के." गौरी ठरवते जे होईल ते चांगल्यासाठी होईल. पण आता सगळ्यांचे असे चेहरे आश्चर्याने दिसतायत आपल्याला, आश्चर्यचकित झालेले की गौरी अभिमन्यू सरांची बायको, बाप रे. पण आता पुढच्या प्रोमो मध्ये आपण बघतोय अचानक अभिमन्यू सर खूप रडतायत. "माझी नोकरी म्हणजे मला कॉलेजमधनं काढू नका हो, कॉलेज माझा जीव की प्राण आहे." प्रिन्सिपल सर म्हणतात, "सॉरी अभिमन्यू सर, माझ्या हातात
वाटात काही नाहीये. आता गौरीने हा संवाद ऐकलाय प्रिन्सिपल सरांचा आणि अभिमन्यू सरांचा. काय झालं हे तुम्हाला कळलं नसेल तर तुम्हाला सांगते मी. गौरी आणि अभिमन्यू सर कॉलेजमध्ये प्रोफेसर स्टुडंट असल्यामुळे अभिमन्यू सरांना नोकरी सोडावी लागते. पण आता गौरी तिच्या शिक्षणाचा त्याग करते. ती म्हणते की सर मी जर हे कॉलेज सोडलं तर अभिमन्यू सरांना इथे थांबता येईल ना, असे ती प्रिन्सिपल सरांना विचारते. तेव्हा ते म्हणतात हो काही हरकत नाहीये, म्हणजे कोणीतरी एकच या कॉलेजमध्ये राहू शकतं असा या कॉलेजचा कदाचित नियम असावा. तर आता बघूयात कथा पुढे इंटरेस्टिंग होतीये हे मात्र नक्की. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार काल तुम्ही माझ्या मुलीसाठी दिलेल्या कमेंट्स बद्दल. तर प्रेक्षकांनो, आता भेटूयात सोमवारी पुन्हा एकदा तू भेटशी नव्याने या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका प्रेक्षकांनो. धन्यवाद.